नमस्कार. शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी अंडा कढी बनवणार आहे. तर छान अशी झणझणीत तुम्ही एकदा कराल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल ह्या पद्धतीने अंडा कढी बनवणार आहे. तर चला बनवूया. तर अंडा कढी बनवण्यासाठी मी अंडी आधी शिजवून घेते. तर आता ती 10 मिनिटं आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायची आहेत. तर आता अंडी शिजत ठेवल्यात. मी कांदा बारीक चिरून घेते. तर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा मी बारीक चिरून घेते. आता अंडी सुद्धा शिजलेली आहेत. तर आता मी एका भांड्यामध्ये तेल घालून घेते. तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून घ्यायचा. छान असं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचं वाटण घालते. सुकं खोबरं, कांदा भाजून आणि खडा मसाले ह्यांचा मी वाटण घालते. आता हे सगळं छान परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. तर मी हळद घालून घेते. गरम मसाला घालून घेतलाय. लाल तिखट घातलंय 1 चमचा. आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे. थोडं पाणी घालायचं त्यामध्ये. आता हे थोडं शिजून द्यायचं. म्हणजे टोमॅटो कांदा पूर्ण शिजला जातो. तर आताच त्यामध्ये मी मीठ सुद्धा घालते. आता छान उकळी आले आणि कांदा टोमॅटो सुद्धा छान शिजलाय. तर आता ही उकडलेली अंडी घालून घ्यायची त्याच्यामध्ये. आता हे अंडी सुद्धा परतून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं. तर आता मी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेते. छान अशी उकळी आलेली आहे. आता मी खडा मसाल्याचा घरी मसाला बनवलेला आहे. तर तो घालून घेते. हा मसाला सुद्धा छान आणि एवढा सुगंधी असं मसाला होतोय. घरीच बनवलेला आहे खडा मसाल्यांचा. तर हा मी भाजीमध्ये वापरते. मटण, मच्छी, चिकन ह्यामध्ये हा मसाला वापरते. तर छान हा मसाला घातल्याने छान सुगंध भाजीला आणि चवसुद्धा छान येते. तर आता ही अंडी अख्खी असली तर आतमध्ये मसाले जाणार नाहीत म्हणून मी चमच्याने असं थोडं त्याला चिरा पाडून घेतल्यात. तर आता हे आपली अंडा कढी तयार झालेली आहे. तर मी त्याच्यावर कोथिंबीर घालून घेते.
तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर कशी वाटली आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.